नमस्कार मित्रांनो, आलो शेतामध्ये मोटर चालू करायला। 4 वाजले तर कांद्याला पाणी सोडले, काय घासामध्ये आहे। कांदे ते भिजून घ्यायचे, गार लागायले म्हणून जाळ लावलाय। तो कांदे ते भिजून 4 वाजता शेतामध्ये आलतो। विहिरीची मोटर चालू केली। घासामध्ये काय पाणी नव्हतं, कांद्यामध्ये काय घेतले। काल बारका ऊस भिजवून घेतला, नवीन लावलेला ऊस भिजविलाय काल। कांदे लसूण राहिला तर भिजवायचा, आज घ्यायचा भिजवून। गार पण लय लागले म्हणून जाळ लावला। लिंबुण्याची लाकडं इथं लावलाय जाळ। आजच्या दिवस राहिली रात्रीची लाईट, सोमवारी 8 वाजता लाईट येते। मकाला जोडे सोमवारी पाणी, वरली ज्वारी पण झाली, खाली ज्वारी राहिली आणि मका भिजून ज्वारीला सोडायचं पुन्हा पाणी। दिवसाच्या लाईटीत सोडा म्हणलं ज्वारीला पाणी, मध्ये जावं लागतं। ज्वारीमध्ये भिजत नाही समजा, राहत ती भिजून घ्यावं लागते म्हणून दिवसाच्या आठवड्यात सोडायचं ज्वारीला पाणी। आज कांदे लसूण ती भिजून घ्यायचा, उद्या सोडायचं मकाला पाणी। एका दिवसात होती मका भिजवायची, चांगली उगवून आली मका। पुन्हा ज्वारीला पाणी सोडायचं, खाली ज्वारी झाली की वरी न्यायची ज्वारीत पाईप नेऊन हातरायचा। मध्ये ज्वारीमध्ये जावं लागते, भिजायचं राहते मध्ये रान, उभारून दार धरावं लागते। 4 वाजता आलतो शेतामध्ये, गार पण लय लागले म्हणून जाळ लावला। 6:15 वाजलेत, जायचे घरी। लाईट गेली, कुठंतरी डीपीवर आवाज झालाय। लाईट गेली 6:15ला, अजून काय आली नाही। विहिरीमधलं पाणी बघायला जायलोय, किती पाणी। थोडं असलं तर बंद करायची मोटर, पुन्हा घरी जायचे। अजून पण गार लागले, 6:15 वाजले तर। घासामध्ये सोडलं होतं पाणी, ठिबक केलेलं घासामध्ये। ठिबकनं भिजते समजा रान, घासाचं दारा धरायची गरज नाही। आली लाईट आता, लाईट आली आता, बघायचं पाणी जाऊन। आली आता लाईट, झाली मोटर चालू, जाते 8 वाजता पाणी, जायचे घरी। सकाळी गायली गुळी टाकलेली, ती काड्या राहिल्यात ड्रम मध्ये भरायच्यात, कोंड्यावर नेऊन टाकायच्या। वाड्याची कुटी टाकायची, गायली बैलाली पण गुळी टाकलं होतं। आता वाड्याची कुटी टाकायची, काढून घ्यायची दोन्ही काड्या लावणीच्या। इथं काड्या राहिल्यात, पुन्हा वाड्याची कुटी खात्याचा आता काढून झालं। एका दावणीतलं काढायचं, खाली माती ती झाडून घ्यायची, बैला फुलं काढायचं, काढून कुटी टाकायची वाड्याची। ड्रममध्ये काढून फुले उकंड्यातून टाकायचं। गायली पाणी फुलं ड्रममध्ये, 200चे अर्ध्या कापले ड्रम आहे, त्यात भरून अर्धाली भरून ठेवायचे। वर गाय पाणी पिते, सोडायची गरज नाही। 2 वाजता खाऊ द्यायचं, पुन्हा कुठे समजा खाऊन टाकत राहिलेलं काढून टाकायचं। घेतो कुटी टाकून, घ्यायची गाईला कुटी टाकून। झालं दावणीतल्या काल्या काड्या ती टाकायची कुटी। आता घ्यायची गाईला कुटी टाकून, दावणीतल्या काड्या काढायच्या झाल्या। आता एक एक टोपलं टाकायची गाईली, मोठ्या 2 गाईली याची 1.5 टोपलं टाकायचं। एक एक टोपलं टाकलं की 2 वाजता खलास करते।
हरणीला एक टोपला टाकले, नवी गाय आणली तिला पण टाकायचं. इथे टोपलं टाकलं की 2 वाजता खाऊन टाकतं समजा, बसीला पण टाकायचे. बैलांनी ते सकाळी गुळी टाकलं होतं, पाणी पाळायचं, बैल राहिले पाणी पाळायचे. आई झालं, म्हैस राहिली इकडे. बैल आणि खिल्लारी तेवढी टाकायची राहिली, घ्यायचे. पुन्हा बैल पाणी पाजायचे. सकाळी पाणी पेले नव्हते, पाणी पाजायचे तर पाणी ती पाजून टाकून घेतलं. बाहेर होती उन्हाला, पाणी पेत नाही म्हणून उन्हाला बांधली होती तिथे. कुठे बाहेर गुळी ठुलतं. झाली कुठे टाकायची. झाली कुठे टाकायची. बैलाला पाणी पाजून घेतो. 11 वाजले, पिते पाणी आता.